नागपूरमध्ये 2 दिवसापासून शेतकरी महाएल्गार मोर्चा सुरू होता, परंतु काल मुंबईमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांसंदर्भात बैठक पार पडली। त्या बैठकीमध्ये शेतकरी नेते बच्चू कडू सुद्धा उपस्थित होते। आज ते नागपूर विमानतळावर आले। शेतकरी कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले। आपल्यासोबत बच्चू कडू आहे। भाऊ, तुम्ही म्हटलेलं आहे मी तारीख घेऊन आलेला आहे, पण ही तारीख किती पट आश्वासन आहे? सगळ्यावर अंधविश्वास दाखवून तर कसं होणार आहे? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे आले, त्यांनी तारीख जर केली नाही तर तोंडावर कोण पडणार? मी ते पडणार। नाक कोणाचं काळं होणार? त्यांचं होणार। त्याच्यानं एवढा गैरविश्वास दाखवू नये। आणि नाही केली तारीख तर आम्ही मेलो काय? जिवंत आहे ना बच्चू कडू, अजून लढेंगे हम ताकद से। तर या वर्षी अडचणी असलेला शेतकरी कर्जमुक्तीमध्ये आला असता का? सरळ गोष्ट आहे। म्हणून आज आम्ही पाहतोय हे कर्जमाफी झाली म्हणजे वसुली थांबली, सगळ्या गोष्टी थांबल्या। हे का समजून घेत नाही मला समजत नाही। आणि असं झालं नाही तर आम्ही जिवंत आहे, आम्ही मेलो नाही। त्याच्यासाठी मरू याला टाइम तर तुम्हाला वाटलंच का बा अजून लढाई चांगली तर फासावर जाऊ आम्ही स्वतः, तुमचं समाधान करासाठी तरी कम से कम। भाऊ, कुठेतरी शेतकरी नाराज आहे आणि तुम्ही आंदोलन करून सरकारला टेबलावर बसवलेला आहे मीटिंग करिता, परंतु जर सरकारने कुठेतरी विलंब केला तर आंदोलनाचा टप्पा कसा असणार? आंदोलन कायम राहील, आम्ही आंदोलन सोडणार नाही। आमचा जन्मच आंदोलनात झाला आणि मरणही आंदोलनातच होणार आहे असं मला वाटतंय। त्याच्यानं आंदोलन हा आमचा आता खरं तर रक्तातला गुण झालेला आहे, तो चांगल्यासाठी करत राहावं। एवढी मेहनत निवडणुकीसाठी घेतलं असतं मी आमदार राहिलो असतो। समोरचं आंदोलन शेतकऱ्यांसाठी असणार की सत्ताधारी विरोधासाठी? शेतकऱ्यांसाठी। आपल्यासोबत बच्चू कडू यांनी संवाद साधलेला आहे। कॅमेरा पर्सन शुभम बोरघरेसह रिपोर्टर स्नेहा बोगे, नागपूर।